कॅमेरा ऍक्शन विथ कलाकार श्रुती. 93.5 रेड एफएम वर मी कलाकार श्रुती आणि सध्या आपल्या सोबत आहे 31 दिवसची टीम. अर्थात खूप गोरी गुमटे सुंदर चेहरे इथे दिसत आहेत. एक तर माझा लाय गॉड मित्र म्हणजे आणि त्यासोबतच आपल्या समोर आहे रीना. हाय रीना अग्रवाल. स्टुडंट, तुम्हाला नाटक शिकवायला मकरंद सावंत सर इथे आलेले आहेत. जी अर्थात आपल्याला अनेक हिंदी सिरियल्स मध्ये किंवा हिंदी दुनियेत फेमस असणारी मुलगी मराठी दुनियेत आलेली आहे. या अगोदरही काही मराठी फिल्म्स केल्यात आणि आपली गालावरची खडी अशी म्हणजेच मयुरी देशमुख. हॅलो. आम्ही नाही जा. सीन जो आहे ना त्याचा फील घ्या की मग ती मोमेंट घेतली की तुमचं टायमिंग चुकलं. तू चुकवलंयस. मन कासे भुलवी मला. सो अर्थातच 31 दिवस या फिल्मचं ट्रेलर बघण्यासाठी मी जंग जंग पछाडलं. हे इतकं उशिरा का आलं? डायरेक्टर आहेत ना ते आम्हाला काही केलं दाखवत काहीतरी दाखवा ना आम्हाला जरा फुटेज बघू द्या आम्हाला काहीतरी बघायचं. तर ते काही केलं दाखवत नव्हते. नाही जरा अजून चालू आहे काम. DI चालू आहे. एक क्लायमॅक्सचा सिक्वेन्स आहे तिकडे ऍक्शन. खूपदा मला असं सांगायचंय अजून आग लावतोय मी अजून आग लावतोय किती आग लावताय आता अजून आग लावून अजून. पण हो आमची उत्सुकता त्यांनी खूप ताणली होती आणि फायनली आता तो आउट झालेला आहे ट्रेलर आणि युट्यूबवरती उत्तम रिस्पॉन्स मिळतोय. सो वी आर हॅपी आणि आता 20 जुलैची वाट बघतोय. शशांक, तू सांग की शाळेत किंवा कॉलेजमध्ये तू नाटक, एकांकिका, रिहर्सल ह्या सगळ्या प्रोसेस मधनं जात असताना कोणी ना कोणी हिरवी नसते की जिच्या मला हिरवीन नव्हती ग कॉलेजच्या नाटकात. खरंच नव्हती. आणि आणि शाळेत मी एक नाटक केलं होतं. त्या नाटकात मला गणपती केलं होतं. शशांक कडे बघा. मला या वर्षीचा गणपती जर तुमच्याकडे आणायचा असेल तर शशांक तुमचा गणपती बनवू शकतो कारण त्याला ह्याचा ऑलरेडी एक्सपिरियन्स आहे. मला शाळेतल्या नाटकात गणपती केला होता आणि मला तो असं लोकरीनं विणलेला गणपती असतो ना सोनं बिंडवाला तो चेहऱ्याला लावला होता. सो माझा आईबाबा समोर बसले पण ह्याचा चेहरा दिसतच नाहीये. हा बसलाय. हे नाटक माझं पहिलं शाळेतलं. आता काय करू? कलाकार म्हणून काय दिसलास तू स्टेज. विषयाची टीचर बनायचं असेल तर कुठला विषय तुला शिकवायला आवडेल? डान्स. म्हणजे मला विषयाचं कारण आय वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन स्टडीज. म्हणजे ऑनेस्टली जे काय आहे ते माझं खरं आहे की मला आय वॉज नेव्हर इंटरेस्टेड इन स्टडीज. जे फक्त मागे लागले की डिग्री घे म्हणून घेतलेली आहे. कशी पास झाली. दॅट इज द फॅक्ट. की ते तर आहेच. पण मला सांग की तुझं इतकं लक फॅक्टर आहे म्हणून तुला तलाश सारखी फिल्म मिळाली का? त्याचं ऑडिशन झालं का? त्याचं प्रॉपर ऑडिशन झालं होतं. मी माझे फोटो सर्क्युलेट केले होते आणि एक्सेल एंटरटेनमेंट मध्ये पण फोटोज. त्यावेळेला ईमेल हा प्रकार नव्हता. तर फिजिकल फोटोज मी देऊन आले होते आणि विसरलेले. तर मला नंदिनी श्रीकांत म्हणून ज्या कास्टिंग डिरेक्टर आहेत मोठ्या बॉलिवूडच्या त्यांच्या टीम मधून फोन आला की वी आर कास्टिंग फॉर दिस मूवी. तेव्हा मला आमिर खान वगैरे काहीच माहित नव्हतं. फक्त एक्सेल एंटरटेनमेंटची फिल्म आहे एवढंच माहिती होतं. तर मी पोहोचले तिथे ऑडिशन देण्यासाठी आणि 6 डिफरंट रोल्सचे त्यांनी माझे ऑडिशन्स घेतले होते. त्यामुळे ते 5 दिवस जे माझ्या आयुष्यातले होते की आमिर खान बरोबर मी काम करतेय. म्हणजे आमिर खान बरोबर आय कुड एक्सपिरियन्स की जो म्हणतो आपण मिस्टर परफेक्शनिस्ट ते मी फर्स्ट हँड एक्सपिरियन्स केलाय. सो मला सांग की जेव्हा फर्स्ट टाइम तू आमिर खान यांची एंट्री बघितली सेटवर आताही गुजबम्स येतात मला. सो काय तुमच्यामध्ये संभाषण झालं आणि हाऊ ही वॉज ड्रेस्ड आणि ते सगळं आठवून प्लीज आम्हाला तो दिवस सांग. माझा पहिला जो सीन होता तो आमचा पोलीस स्टेशन मधला सीन होता जिथे तो येऊन सगळ्यांना विचारतो की ये मीडिया में खबर किसने, जेव्हा तो ऍक्सिडेंट झालेला असतो की ये मीडिया में खबर किसने फैलाई है. अरे मीडिया में जर्नलिस्ट को कौन अच्छी तरह जानता है. अगर कोई खबर उड़ानी हो छोड़नी हो तो कौन करवा सकता है? सर. देवव्रत तीनों के मोबाइल जब्त कर लो. तर तो जो आमचा एक पहिला सीन होता की आम्ही सगळे कॉप्स उभे होत आणि आमिर स्टँडिंग इन फ्रंट आणि आमिर सर आम्हाला सगळ्यांना विचारताय. दॅट वॉज द फर्स्ट सीन. सो आय नो की आम्ही सगळे असे उभे आहोत आणि सडनली आमिर खानची एंट्री होते इन दॅट कॉपच्या ड्रेसमध्ये. आम्ही सगळे 2 मिनिटं असे आणि आधीच सगळे गार पडलेले आणि सगळे फक्त त्यांच्याकडे असे बघताय. मीडिया से कोई बात नहीं करेगा. ऑटोप्सी और फॉरेंसिक रिपोर्ट की डिटेल्स क्या हैं, हमें क्या एविडेंस मिलता है, कुछ भी बाहर नहीं जाना चाहिए जब तक ये केस सॉल्व नहीं हो जाए. समझ गए आप लोग? मैंने कहा मीडिया से बात मत करना. मुझसे कर सकते हो. आणि
सगळं स्टँडस्टिल म्हणतात ना, की एक सुनामी आला आणि सडनली सगळे फक्त बघत बसले, असं झालेलं होतं. आणि लिटरली दॅट वॉज द कंडिशन. मग आम्ही सगळे असे आलो आणि ही स्टूड देअर आणि असं चालू झालं त्यांचं, की ते डिरेक्टर रीमा काकती त्यांच्याबरोबर सीन डिस्कशन वगैरे चाललं होतं. आणि देन ॲज बिईंग अ परफेक्शनिस्ट ही इज लाईक की मला ना थोडंसं बोलताना ना मला मराठीत बोलायचंय. आणि तिथे दॅट्स वेअर आय जम्प्ड इन आणि मी त्यांना मराठीमधले काही वर्ड्स आणि हे ते सगळे त्यांना मी, की ते बोलताना अशा हे मी ठीक बोल रहा हूँ. मग मी तिथे काहीतरी चूक झाली की मी सर हे असं थोडंसं असं म्हणजे एक दोन वर्ड्स मी डेफिनेटली करेक्ट केले. मयुरी, मला तुला विचारलं आवडेल की मला असं वाटतं की जसं तू ह्याला शिकवत असे डायलॉग आम्ही नाही खूप चांगला अभ्यास केलाय तू ट्रेलर. तर मला सांग की आपण शाळेत अनेक कलाकारांच्या अनेक टीचर्सच्या मिमिक्री करत असतो. तर तुला कोणते पर्टिक्युलर सर टीचर आठवतात का की ज्यांची मिमिक्री तू आम्हाला करून दाखवशील किंवा बोलण्याची पद्धत? वाईट अनुभव आहे. मी पुण्यातच होते तेव्हा 3री-4थीत. कोणती शाळा? विद्याभवन. तर मी टीचर्सचं नाव नाही घेणार, पण आणि मी मिमिक्री करत होते कुठल्या तरी टीचरची. ती जरा थांबून बोलायची. नुकतंच मी इंग्लिशही शिकले होते, त्यामुळे माझ्या फ्रेंड्सला मी असंच करून दाखवत होते का पिकनिकला. सो मी पिकनिक खूप एन्जॉय करत होते. माझा अर्धा दिवस खूप छान गेला होता. आणि त्या टीचरने मी मिमिक्री करताना बघितलं. काय कशी होती ती मिमिक्री? ती बोलताना जरा पॉज घेऊन बोलायची. जसं की वी ऑल वुड लव्ह टू हॅव ऑल ऑफ यू हिअर. मे बी ती आम्हाला शिकवायला बोलत असेल, पण मला ते खूप गमतीशीर वाटत होतं. तर बेसिक होतं आणि त्या वयात काय कळतंय. तर माझी अर्धी पिकनिक खूप छान गेली होती. त्याच्यानंतर तिने मला सगळ्या क्लास समोर बोलवलं. काय बोलत होती, बोलून दाखव, आत्ता बोलून दाखव. तिने अजिबात स्पोर्टिंगली घेतलं नाही. आता मला वाईट वाटतं की काही गरज नव्हती तशी. त्याच्यानंतर मी नाही कुठलेही एक्स्ट्रा केली. म्हणजे 1 वर्षभर मी परत बॅक टू बुक्स गेले. मला इतकं वाईट वाटलं की आपण कोणाची तरी मिमिक्री केली. खरं तर ती कौतुकाची गोष्ट. म्हणजे आता जर त्यांना कळलं की तू मला माहित नाही त्यांना माहितीये की नाही, पण जर त्यांना आता माहिती असेल तर त्यांना असं वाटेल की मैं वो फर्स्ट कलाकार थी. I hope she says that because she ruined my 1 year. So wrong यार, so not done. एक आगळा वेगळा रॅपिड फायर राऊंड. सो मी काय करणार आहे, मयुरी, रीना आणि शशांक यांना मी काही दिवस सांगणार आहे आणि त्यांना ते दिवस कोणते, डेट्स कोणत्या आहेत त्याच्या हे त्यांना सांगायचंय. पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. मयुरी? 14 नोव्हेंबर. शिक्षक दिन. 5 सप्टेंबर. रंगभूमी दिवस. 27 एप्रिल आहे ना रंगभूमी दिवस. थांबा मी सांगते 27 जानेवारी किंवा 24 जानेवारी. 5 नोव्हेंबर. रंगभूमी दिवस 5 नोव्हेंबर आहे. मराठी भाषा दिवस 1 मे. तो मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारी. ही 27 प्लीज लावू नका. लगा रहेगा यहाँ स्टार्स का आना जाना, मराठी सुपरस्टार सा अस्सल ठिकाणा. म्हटल्यावर आम्ही तीच गोष्ट सारखी म्हणत असतो, पण हे तुझं कौशल्य की तू वेगळ्या पद्धतीने आमच्याकडनं काढलं. सो आम्हाला टू बी व्हेरी ऑनेस्ट अजिबात बोर झालं नाही. असं होतं की परत जाऊन तेच बोलायचंय का, पण नाही. वी रिअली एन्जॉय. कारण आम्ही आता जेव्हा इथे येत होतो तेव्हा आमचं असंच झालं की आता खूप जणांना इंटरव्ह्यू घेऊन आलोय, आता काय द्यायचंय परत, तो आम्हाला माहित नव्हता. आणि इथे येतोय, तू आहेस आणि इथे येतोय कळल्यानंतर मी यांना म्हटलं की हा आता मस्त. गाडीत मगाशी तेच सांगितलं होतं की वेगळं काहीतरी. सो जसं या म्हणाल्या की मजा आली जाम. थँक्स टू यू गाईज की तुम्ही इतक्या बिंदास्त गप्पा मारल्या आणि थँक्यू सो मच फॉर कमिंग. LCA कलाकार श्रुती सोबत फक्त 93.5 रेड FM वर बजाते रहो.